नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. एक प्रश्न आपण सगळेच जण विचारत असतो रोज सकाळी. सांग दर्पणा कशी मी दिसते. स्त्री पुरुष लहान थर कोणीही या प्रश्नापासून सुटलेलं नाही. अगदी कोपऱ्यावर जरी जायचं असलं तरी पटकन आरशामध्ये डोकावून मी ठीक आहे ना मनामध्ये असं म्हणत असताना सुद्धा अजून एक संवाद चाललेला असतो. कोपऱ्यावर तर जायचंय, कुठे कोण बघतंय किंवा समारंभाला काही जायचं नाहीये, असे सगळे मुद्दे असले तरी सुद्धा दर्पणामध्ये डोकावणं ही नकळतपणे घडणारी क्रिया आहे. आणि मी म्हटलं तसं ही क्रिया प्रत्येकाच्या हातून नकळतपणे घडत असते. मग या सगळ्याच्या बाबतीमध्ये जेव्हा हे काही सेकंदांपासून ते काही तासांपर्यंत व्यक्तिपरत्वे घडणारी ही जी क्रिया असते, यामध्ये काय काय होत असतं? यामध्ये विचारांचं मंथन बऱ्याच मुद्द्यांवर होत असतं. घराघरातला प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असलेला हा मुद्दा असतो, तो म्हणजे स्थूलता. माझ्या पोटाचा घेर वाढलाय का? थोडी जाडी वाढली आहे का? थोडं वजन कमी करायला पाहिजे का? अर्थातच हे सगळे प्रश्न जे आहेत ते मनामध्ये येत असतात. मुळात एक सर्वसामान्य मुद्दा असा येतो की आज परफेक्शन हे आज प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक विषयामध्ये सगळेजण जपत असतात. मग स्थूलता किंवा आपला अपीअरन्स जो आहे तो व्यवस्थित असावा या दृष्टिकोनातून सगळेच जण जागरूक असतात. मग यासाठी प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या पर्यायांचा वेगवेगळ्या उपायांचा दिनचर्येमध्ये भाग करून घेत असतात. मग आज आपण जे रोज सेवन करतो त्या आहाराच्या माध्यमातून स्थूलता या मुद्द्यावरती काही उपाय सापडू शकतो का? चला शोध घेऊया आजच्या सखी सह्याद्रीमध्ये. आजचा आपला विषय आहे खास करून महिलांसाठी स्त्रियांमधली स्थूलता आणि आहार. तर या कळीच्या मुद्द्यावरती आणि जो चर्चेला आवडतो आणि चर्चा करून कृतीमध्ये करण्यासाठी नक्कीच उतरवता येईल असा हा विषय, त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर दीपाली आठवले यांना. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. डॉक्टर दीपाली आठवले या आहारतज्ञ आहेत आणि होमिओपॅथीच्या तज्ञ आहेत. आज त्यांच्याकडून या विषयावर जाणून घेऊया. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक चटकन टिपून घ्या, ते असे 24908050 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा एसटीडी कोड तुम्हाला माहिती आहेच. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी करा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. स्त्रियांमधली स्थूलता आणि आहार या दृष्टिकोनातून आज आपल्याकडे आहेत होमिओपॅथी तज्ञ आणि आहार तज्ञ डॉक्टर दीपाली आठवले. मॅडम, जेव्हा आपण स्थूलता असं म्हणतो, तुमच्या वेगवेगळ्या लेक्चर्समधून तुम्ही या दृष्टिकोनानं सतत मार्गदर्शन करत असता. स्थूलता ही नेमकी काय आहे आणि व्यक्तिपरत्वे ती आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो? बरं पल्लवी, मेन आपल्याला असं लक्षात ठेवायचं आहे की गरजेपेक्षा जेव्हा आपण जास्त जेवतो किंवा जास्त खातो तेव्हा वजन वाढतं, आणि जेव्हा आपण गरजेपेक्षा कमी खातो तेव्हा जी अतिरिक्त चरबी आहे त्याचा ऊर्जा निर्मितीसाठी वापर होतो आणि वजन कमी होतं. हे सत्य आहे, हे आपण टाळू शकत नाही. आता स्थूलताचे आपण जसे हे काही स्लाइड्स मी इथे तुम्हाला दाखवते की आज जर आपण एक परवाच्या पेपरमध्ये एक न्यूज आलेली आहे की मुंबईत विशेषतः 3 बायकांमध्ये एखादी बाई रादर प्रत्येक बाई इज ओव्हरवेट किंवा ओबीस आहे. म्हणजे हा एक फार शॉकिंग फॅक्ट आहे. आणि इंडिया आता US आणि चायनाच्या पाठीहून 3rd मोस्ट ओबीस कंट्री पूर्ण जगात होते. तर ह्या दृष्टीने आता आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या स्थूलतेविरुद्ध लढणं अतिशय आवश्यक आहे. तुमचा हा शब्द खूप महत्त्वाचा आहे मॅडम. जेव्हा आपण हा महिला सप्ताह म्हणून साजरा करतो आहे, या पार्श्वभूमीवरती स्थूलतेविषयी लढाई म्हणजे हा वेगळा मुद्दा आहे. 3 महिलांमागे 1 महिला स्थूल आहे म्हणजे नेमकी काय आहे? स्थूलता मापण्याचे खूप सारे प्रकार आहेत, पण जर आपण अगदी कन्साइज करून 2 गोष्टींवर आलो तर सगळ्यात पहिले एक असतं BMR, म्हणजे ज्याला आपण बेसल मेटाबॉलिक रेट किंवा बेसल मेटाबॉलिक इंडेक्स म्हणतो, ज्याच्यात आपण वेट आणि हाईटचं प्रपोर्शन करतो आणि आपण त्याच्यावरून आपला BMI कॅल्क्युलेट करतो. हा BMI जर 25च्या वर असेल तर आपण ओव्हरवेट असतो आणि जर तो 30च्या वर असेल तर आपण ओबीस असतो. बरं, हे महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी? हे महिलांसाठी आपण बोलत आहोत.
आणि इन जनरल सगळ्यात सोपा उपाय जे आपण सगळे घरी करू शकतो इज एक मापण्याचं आपलं जे ही असते टेप असते हा. त्याच्याने आपला वेस्ट सर्कम्फरन्स बरं. हा मेजर करायचा, आपला एक हिप सर्कम्फरन्स मेजर करायचा. बरं. जर हा वेस्ट आणि हिप रेशो जो आपण डिवाइड करतो आणि जर तो पुरुषांमध्ये 0.90च्या वर असेल बरं. तर हार्टचा रिस्क 3 टाइम्स जास्त आहे. बायकांमध्ये 0.85च्या वर असेल तर परत स्थूलतामुळे असणारे जे आजार आहेत हे येण्याचा संभव 3 टाइम्स जास्त आहे. कंबर आणि नितंब यांचा हा रेशो आहे. येस येस. आणि हा आपण घरच्या घरी करू शकतो. तर प्रत्येक प्रेक्षक जे आता हे बघतायत त्यांनी जर हे आपलं जे वेस्ट हिप रेशो आहे हा जर जाणून घेतला. तुमच्याकडे एक छान स्लाइड आहे ती पण आपण बोलता बोलता येस दाखवूया. येस 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 आपल्याला स्क्रीनवर दिसते आहे ती स्लाइड. ओके. तर हे स्थूलता 3 लेवल्सवर आपल्याला अटॅक करते. एक आहे शारीरिक आहे, एक आहे तांत्रिक आहे आणि एक आहे मानसिक आहे. बरं. शारीरिक लेवलवर बेसिकली मधुमेह होणं, रक्तदाब होणं किंवा फुफ्फुसाचे विकार होणं, यकृताचे विकार होणं अशी स्थूलता आपल्याला इथे अटॅक करते. तांत्रिक लेवलवर त्वचा रोग असणं किंवा झोपेत व्यत्यय येणं किंवा सांध्यांचे आजार होणं हे आपलं तांत्रिक लेवलवर अटॅक करतं. आणि मानसिक लेवलवर मग आपल्याला नैराश्य येणं किंवा खूप खाखा होणं किंवा अनकंट्रोलेबल हंगर ज्याला आपण म्हणतो अच्छा. हे पण एक सगळंच स्थूलतामध्ये येतं. ओके. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय तुमच्या परवानगीने तो घेते. Yes, yes. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार आपल्या दोघांनाही. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की पोटाचा घेर कमी होण्याच्या दृष्टीने जिन्यांचा चढ उतार करणे हा व्यायाम कितपत योग्य आहे आणि त्याने खरंच पोटाचा घेर कमी होतो का? आणि दुसरं असं की तेल तूप खाल्ल्याने वजन वाढतं असं म्हणतात, मग तेल तूप किती प्रमाणात खावं आणि कशा पद्धतीने, हा दुसरा प्रश्न. आणि तिसरं मला असं विचारायचं की शास्त्रशुद्ध पद्धतीने एकदा वजन नियंत्रित केल्यानंतर ते मेंटेन राहण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने काय काळजी घ्यावी? धन्यवाद. धन्यवाद. सगळ्या कार्यक्रमाचा सार आलेला आहे तुमच्या प्रश्नांना. ओके. बरं, व्यायाम हा विषय आपण थोडासा वेगळा ठेवूया, कारण व्यायाम पोटाची चरबी कमी करायला अनिवार्य आहे, त्याला सोल्युशन नाहीये. आणि आपण असं म्हणू नाही शकत की फक्त आहाराने आपण पोट कमी करू शकतो, हे पॉसिबल नाहीये. त्याच्यामुळे व्यायामाचा सपोर्ट तर नंबर 1 येतो. सेकंड, आहारात जर आपल्याला पोट कमी करायचं असेल तर ज्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो ते कमी करणं आणि कर्बोदके कमी करणं हे अतिशय गरजेचं आहे. अच्छा. प्रथिनांचा वापर वाढवायचा आणि कर्बोदकांचा वापर कमी करायचा, हे सोपं हा मॅथ्स आहे. अच्छा. प्रथिन आपण जेव्हा वाढवतो त्याचा म्हणजे सिग्निफिकन्स असा आहे की आपण अंडींचा वापर जास्त करूया. जर तुम्ही मांसाहार घेत असाल तर, तुम्ही जर शाकाहारी असाल तर धान्य, कडधान्य म्हणा, डाळी म्हणा किंवा सोयाबीन म्हणा, ह्याला जेव्हा आपण गहू आणि तांदूळाच्या संयोगाने वापरतो तेव्हा आपल्याला ही पूर्ण प्रथिनं मिळतात. अशा प्रथिनांचा वापर जास्त करायचा आणि जसं मी सांगितलं कर्बोदकांचा वापर कमी करायचा. छोट्या छोट्या गॅप्सनी खायचं की बाबा दर 3 तासांनी मी काहीतरी माझ्या तोंडात टाकलेलं आहे, ह्याच्यानी आपली जी चयापचयाची क्रिया असते ज्याला आपण बेसल मेटाबॉलिझम म्हणतो हे वाढायला मदत होते. तर जर आपल्याला पोट हा एरिया स्पेसिफिक कमी करायचा असेल तर ह्याला हे शॉर्ट गॅप्सनी खाणं अतिशय अनिवार्य आहे. अच्छा. त्यांचा दुसरा मुद्दा जो होता तो म्हणजे तेल तूप जे आहे ते कमी करावं का काय करावं, कसं असलं पाहिजे त्याचं सेवन? घरी कडवलेलं जे तूप असतं ते 1 चमचा आपल्या शरीरात जाणं अगदी गरजेचं आहे. ह्याच्यानी ज्यांना स्पेसिफिकली सांधेदुखीचा आजार आहे किंवा ज्यांना शुष्क त्वचा असा प्रॉब्लेम आहे त्यांना हे 1 चमचा तूप अतिशय लाभदायक आहे, पण ते घरी कडवलेलं पाहिजे. दुसरं म्हणजे जर तेल आपण जे वापरतोय हे कंपल्सरी घाणीवरचं तेल जर आपण वापरलं तर ते अतिशय चांगलं. घाणीवरचं तेल वापरताना ते फिल्टर्ड पाहिजे, पण ते रिफाईंड नाही हवं. आणि ह्याच्यात आपण जर मिश्रण केलं की आपण जर करडई, शेंगदाणा आणि तीळ ह्या कॉम्बिनेशनमध्ये असं मिश्रित तेल वापरलं तर ते आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतं. तेलात एक गोष्ट लक्षात ठेवायची की आज तळलेलं तेल परत उद्या वापरायचं नाही, कारण हे कार्सिनोजेनिक होतं. रेग्युलरली आपण जे तेल सारखं तापवतो ते आपल्याला शरीराच्या दृष्टीने हानिकारक होतं. आता तेल जेव्हा हानिकारक आहे असं म्हणतो तेव्हा तेलकट पदार्थ हा बऱ्याच जणांचा वीक पॉइंट असतो. या मुद्द्याकडे येते, फोन घेते, पुन्हा तिकडे वळते. नमस्कार, भारत वावड आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार मॅडम. माझा प्रश्न असा आहे की महिलांमध्ये घरकामा व्यतिरिक्त सुद्धा अधिक आराम करणं
कमी व्यायाम करणं, अति आहार आणि त्यामध्ये मांसाहार करणं किंवा जंक फूड खाणं, तर यामुळे स्थूलता येण्याची शक्यता कितपत असते. आणि त्याचा दुसरा प्रश्न असा आहे की हल्ली आमच्या महिला ज्या स्थूल आहेत त्या बहुतेक मार्केटमध्ये नवीन नवीन प्रकारच्या ॲक्युप्रेशर मशीन्स प्राप्त होतात, तिकडे जातात, त्या मशीन्स घरी आणतात. तर यामुळे कितपत प्रभाव पडतो यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. धन्यवाद. आपण जी घरचे रोजचं कामं करतो, जशी बायका स्वयंपाक घरातली कामं करतात किंवा स्वयंपाकघरात किंवा घरात इकडे तिकडे फिरणं म्हणा, किंवा आपण ऑफिसमध्ये बसलो आणि काही कामं करतोय किंवा आपण शिवण टिप्पण करतोय, ह्याला आपण सगळे संत गतीचे व्यायाम म्हणतो. ज्याच्यात थोडासा आपलं कॅलरी लॉस होतो, पण तो अतिशय नेग्लिजिबल असतो, अतिशय कमी प्रमाणात असतो. द्रुतगती व्यायाम जे असतात हे आपण वाढवले पाहिजेत. जसं चालणं म्हणा की पोहणं म्हणा किंवा काही एखाद्या जिममध्ये जाणं म्हणा किंवा योगासनं करणं म्हणा, तर हे व्यायाम आपले जास्त होणं फार गरजेचं आहे. हे सगळ्या वयोगटासाठी लागू आहे तुम्ही जे म्हणत आहात? हो, पण जसं की आता एक 50 नंतर जेव्हा गुडघे दुखायला लागतात किंवा दुसरे काही आजार चालू होतात, तेव्हा कुठचा व्यायाम करायचा ह्याच्यावर आपल्याला थोडा विचार करायला लागतो. येस, आता हा मुद्दा आलेलाच आहे, तर मग आपण या दृष्टिकोनातून बघूया की जेव्हा खरं म्हणजे तो पुढचा मुद्दा आहे, पण तो आधीच घेते ओघाने आला आहे म्हणून. जसं 50 नंतर 60 नंतर गुडघे दुखत आहेत किंवा काही अवयव सांधेदुखी होते, अशा वेळी आहार काय असला पाहिजे? जसं मी मगाशी म्हटलं की ह्या आपल्या ही जी 5 आपली बोटं आहेत, हे आपलं बेसिकली सगळं आहाराचं केंद्रबिंदू आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला येतं सगळ्यात कर्बोदके, मग प्रथिनं, मग स्निग्ध, मग जीवनसत्व आणि मग पाणी. ह्याचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण करतो ना, तोच संतुलित आहार आहे. अच्छा. पण जसं 50 नंतर जसं आपलं वय वाढतंय आपलं, तर आपल्याला कर्बोदके कमी करायचेत आणि प्रथिनं वाढवायचेत. जेव्हा आपण 20, 22, 25, 30 वर्षात असतो, तेव्हा आपण हे सगळं प्रमाण, दॅट इज कर्बोदक आणि प्रथिनांचं प्रमाण समान ठेवावं. आणि जसं आपलं वय वाढतं तसं आपल्याला प्रथिनांचं प्रमाण वाढवायचंय. का तर ही प्रथिनं झीज भरून काढायला मदत करतात. हे जे आपल्याला होतंय, हे सांधेदुखी म्हणा, हे सगळी झीजेचा प्रकार आहे. हा सगळा कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा हा जीवनसत्वाची डेफिशियन्सी या सगळ्यामुळे होतोय. तर हे भरून काढण्यासाठी आपल्याला प्रथिनं आणि कॅल्शियम म्हणजे खनिज आणि जीवनसत्व असं सगळ्यांचा संयोग करून आपल्याला हे अटॅक करायचं आहे. जेव्हा मगाचा जो मुद्दा आहे तो, आणि आता तुम्ही सांगितलं तसं आज ह्या ओबेसिटी विरुद्ध आपली लढाई आहे असं म्हणताना, आज आपल्याकडे वेळेची सुद्धा लढाई सुरू आहे. मग काय करायचं? पटकन रेडी टू कुक किंवा कुक फूड, नंतर मग प्रिझर्वेटिव्ह घातलेले वेगवेगळे आपल्याकडे पॅक्स मिळतात. तर ह्या सगळ्यांना आपण नकळतपणे आपल्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करून घेतलेला आहे. एक आहार तज्ज्ञ या नात्याने याच्या वापराविषयी आपण काय सांगाल? आहार तज्ज्ञ या दृष्टीने नक्कीच ह्यांचा वापर मी तर नाहीच सांगणार, कारण या गोष्टींमध्ये खूप साऱ्या असे केमिकल्स म्हणा किंवा अशा साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहेत. सगळ्यात पहिलं या पॅकबंड फूड्समध्ये ट्रान्स फॅट्स म्हणून एक प्रकार असतो, ज्याच्याने आपलं LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे जे वाईट कोलेस्ट्रॉल असतं हे डायरेक्टली वाढतं आणि HDL कोलेस्ट्रॉल, चांगलं कोलेस्ट्रॉल, ते खाली खेचून आणतं. अच्छा. दुसरं जे चायनीज फूड्स स्पेसिफिकली आहेत किंवा ज्या फूड्स जसे की काही अशा चटपटीत गोष्टी ज्या पॅकबंद ह्याच्यात मिळतात, त्याच्यात मोनोसोडियम ग्लुटामेट ॲडेड असतं किंवा त्याच्यामध्ये एक हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप म्हणून एक प्रकार असतो. हे सगळे हृदयासाठी अतिशय घातक असतात. एक्सेस सॉल्ट जे ॲडेड असतं ह्याच्याने आपल्याला पुढे पायाला सूज येणं किंवा हातापायाला सूज येणं, कारण यांचा सोडियम कंटेंट खूप हाय असतो. आपण वेफर्स आणि खारेदाणे या सगळ्या गोष्टी पटकन खाल्ल्या जाऊ शकतात किंवा खातात, तर हे जे आहे हे वर्ज्य आहे असं तुमचं म्हणणं? कारण हे जे सोडियम ह्याच्यातून जातं हे खूप पाणी पण खेचतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण या गोष्टी खातो तेव्हा आपल्याला एक कोरड येते तोंडाला आणि मग आपण एक्सेस पाणी पितो. हे पाणी बॉडीमध्ये स्टोर होतं आणि मग आपल्याला जे आपण बायका कंप्लेंट करतो की हातापायाला सूज येते किंवा दाबल्यानंतर खड्डा पडतो, हा सगळे वॉटर रिटेन्शनचे इश्यूज आहेत. हे सगळे आलेले आहेत खूप वर्ष जेव्हा तुम्ही या गोष्टी खातात तेव्हा हा प्रॉब्लेम येतो. आणि मग त्यांचं डॉक्टरांकडे जाऊन असं म्हणणं असतं की हे बरं करा, पण ते इतक्या वर्षांपासून झालेलं आहे की ते बरं व्हायलाही त्याचा वेळ लागणार. पुढचा फोन घ्यायचा खरं म्हणजे, पण याला जोडूनच एक विचारते पटकन, तो म्हणजे असं की जेव्हा चिप्स खाणं किंवा शेंगदाणे खाणं, खारे शेंगदाणे खाणं, याला पर्याय तेवढ्या चटपटीत पटकन काय खाता येऊ शकेल?
ह्या चटपटीत गोष्टींना आपण एक लाह्या म्हणून एक प्रकार येतो. ओके, ह्या लाह्यांमध्ये बी कॉम्प्लेक्स अबंडंट आहे. या लाह्यांमध्ये अँटॅसिडचं एक म्हणजे ज्याला आपण जेव्हा आपल्याला खूप ॲसिडिटी होते तेव्हा या लाह्या आपलं अँटॅसिड्सचं काम करतात. या लाह्या अतिशय चांगला एक सोया नट्स म्हणून एक प्रकार येतो, अच्छा. ड्राईड सोया नट्स, जे आपण चण्यासारखे खाऊ शकतो. बरं. चणे शेंगदाणे खाणं एक खूप छान सोपा आणि method आहे. माहितीतलं Yes, प्रचलित exactly, प्रकार आहे. exactly. वाव. पुढचा फोन आहे अंकुश यांचा. नमस्कार अंकुश, हा बोला. नमस्कार मॅडम. सध्या जे बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनचे ऑइल आणि आयोडीन युक्त जे मिठाची जाहिरात होती, हं. ती शरीरामध्ये समजा आपल्याला हितकारी आहे का? मीठ आणि सोयाबीनचं ऑइल जे रिफाईंड ऑइल आहे आणि त्याच्यामध्ये जास्त कॅलेस्ट्रॉल कोणतं आहे म्हणजे आपल्या सोयाबीन मध्ये, आणि आयोडीन मिठामुळे काय सध्या शरीरामध्ये रोगाचे जे प्रमाण वाढायले त्याविषयी जरा मला आहारामध्ये ते नक्कीच. जास्त प्रमाणात वापरावं का नाही हे जरा माहिती पाहिजे. अंकुश यांचा फोन होता मॅडम परभणीहून आणि त्यांनी म्हटलं होतं ते म्हणजे सोयाबीनचं तेल खावं किंवा कसं काय याविषयी, आणि त्याचबरोबर सोडियम युक्त मीठ त्याचा वापर याबद्दल. तेलांबद्दल मगाशी आपण बोललोच की तेल आपण जितकं मिश्र करून म्हणजे तेलांचा वापर करू, जसं मी मगाशी सांगितलं की करडई आपण शेंगदाणा आणि तीळ हे जर मिश्रण करून असं तेल वापरलं आणि ते पण घाणीवरचं तेल वापरलं तर अतिशय चांगलं. बिकॉज बाजारात येणारी ही जी तेलं आहेत ह्याला सगळ्यांना रिफायनिंग होतं आणि या रिफायनिंगमध्ये जे नेसेसरी इन्ग्रेडियंट्स किंवा नेसेसरी न्यूट्रिएंट्स असतात हे सगळी पॉलिश होऊन जातात. म्हणजे जसं डिटर्जंट काम करतं तसं ते सगळी स्वॅप ऑफ होतात. अच्छा. त्याच्यामुळे ह्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू खूप कमी होऊन जाते. त्याच्यामुळे अशी तेलं वापरण्यापेक्षा जर आपण ही अशी तेलं वापरली तर अतिशय सुंदर आपल्याला त्याचा गाळलेलं फायदा तेल होईल. हवं असं आपण सोप्या भाषेत म्हणजे जे ई विटॅमिन आपल्याला मेन हवं. ई विटॅमिन का जरुरी असतं की आपल्याला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे आजूबाजूला जो हा स्ट्रेस चालू आहे हो. ह्याला फाईट करण्यासाठी ई विटॅमिनची गरज खूप असते. बर. त्याच्यासाठी म्हणून हे तेलाचा उपयोग करताना हे ई विटॅमिन रिटेन झालं पाहिजे अच्छा, आणि म्हणून ही अशी प्रकारची घाणीवरची तेलं वापरली तर अतिशय चांगलं. चालेल. पुढचा फोन घेते आणि पुन्हा मिठाच्या मुद्द्याकडे वळूया. Yes. नमस्कार, विरारहून फोन आहे. काजल चौधरी आपल्याशी बोलतायत विरारहून. काजल, हॅलो. बोला. हॅलो, माझं वय 21 वर्ष आहे आणि हॅलो बोला काजल. हॅलो हा हॅलो. काजल, माझं चला वय प्रश्न 21 विचारा. वर्ष आहे. माझं वजन 40 किलो आहे. माझं वजन वाढतच नाहीये, तर त्याच्यासाठी मी कसा आहार घेतला पाहिजे? आणि माझी उंची 5 फूट 5 इंच आहे. बर, धन्यवाद. आपण मगाशी एक ना फॉर्म्युला दिलेला आहे, तो फॉर्म्युला आपण पुन्हा एकदा सांगूया आणि शिवाय तुम्हाला अजून काही त्यांना सांगायचं असेल ते म्हणजे त्याद्वारे सगळ्याच प्रेक्षकांना पुन्हा एकदा मार्गदर्शन या मुद्द्यावर मिळेल. येस, जर आपण तिचं हाईट आणि वेट आणि एज बघितलं तर बरोबर ती अंडर वेट या कॅटेगरीमध्ये पडते. आपण ही स्लाइड बघूयाच ह्याची. हो. तर ह्या कॅटेगरीमध्ये ती पडल्यामुळे आपण तिला आहार देताना जसं आपण सांगितलं की वजन कमी करताना 3-3 तासांनी खाणं अनिवार्य आहे, तसंच हिला वजन वाढवण्यासाठी दर 3 तासांनी खाणं उपयोगाचं आवश्यक ठरेल. आहे. पण खाताना थोडंसं हाय कॅलरी फूड तिने खाल्लं पाहिजे, पण ते फूड न्यूट्रिएंट डेन्स पण असलं पाहिजे. की जसं की सकाळी तिने नाश्ता केलाय त्याच्या 3 तासानंतर एखादा लाडू खाल्ला. लाडू खाताना घरी केलेला मुगाचा शिंगाड्याच्या पिठाचा लाडू असा खूप चांगला. त्याच्याबरोबर जोड देताना जर तिने काही अक्रोड बदाम असे ड्रायफ्रुट्स असे खाल्ले, मग तिने दुपारचं जेवण केलं, मग संध्याकाळी फळांचा वापर, असं जर तिने थोड्या थोड्या वेळाने विभागून खाल्लं तर तिला वजन वाढायला मदत होईल, पण ते चांगलं वजन वाढेल म्हणजे ज्याला आपण हेल्दी फॅट म्हणतो. अशा प्रकारे तिला त्याचा उपयोग होईल. वा. जेव्हा असं म्हणतो की दर 3 तासाने काहीतरी खायला पाहिजे, मॅडम आपण एक सरसकट सर्वसामान्यांसाठी दिनचर्या देऊ शकतो का की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 3 तासांनी खाताना या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश हवा? आपण बायकांच्याच आहाराविषयी इथे बोलूया. हो. सकाळी सुरुवात करताना जर आपण आवळा किंवा कोरफड ह्या रसाने जर दिवसाची सुरुवात केली तर अतिशय चांगली. हे थोडं एक डिटॉक्सिफिकेशन या दृष्टीने मदत करतं. आवळा हा क जीवनसत्वाचा मोठा सोर्स आहे. आवळ्याने आपली त्वचा, आपले केस, आपली जनरल हेल्थ ज्याला आपण इम्युनिटी म्हणतो हे राखायला मदत करतं. ॲलोवेरा पण साधारण आपल्याला सेम इफेक्ट देतो. त्याच्याबरोबर काही बदाम, अक्रोड, खजूर, जर्दाळू या गोष्टी घेणं की ज्याच्याने सकाळी आपण सिन्स रात्रभर फास्टिंग असतो आपल्याला एक हायपोग्लायसिमिया म्हणजे लो ब्लड शुगर होण्याचे चान्सेस असतात. हे प्रिव्हेन्शन म्हणून एक सकाळी आवळा किंवा अक्रोड, गरम पाणी आणि असे ड्रायफ्रुट्स खाणं.
त्यानंतर नाश्त्यामध्ये बायकांना अतिशय उपयोगाचं आहे ते म्हणजे नाचणीचं सत्व. कॅल्शियमचा हा सगळ्यात मोठा सोर्स आहे. बायकांना कॅल्शियम डेफिशियन्सी आपल्याला आईपासूनच आलेली असते, बिकॉज आपली आई ही कॅल्शियम डेफिशियंट असते. त्याच्यामुळे ही परत पुढच्या जनरेशनला होऊ नये म्हणून नाचणीचा वापर जास्तीत जास्त आहारात करा. नाचणीचं सत्व हा सगळ्यात इझी मेथड आहे. हे नाचणीचं सत्व करताना त्याच्यात मूठभर लाया टाका म्हणजे आपल्याला बी कॉम्प्लेक्स मिळतं, किंवा त्याच्यात थोडासा सब्जा टाका म्हणजे आपल्याला त्याच्यात जे सगळे व्हायटल न्यूट्रिएंट्स आहेत त्या आपल्याला त्या सब्जातून मिळतात. असं हे सोपी गोष्ट आहे. ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी ओट्स या धान्याचा वापर करा. ओट्समध्ये डायटरी फायबर ज्याला आपण म्हणतो हे खूप छान प्रमाणात आहे. ओट्सनी पोट भरल्याचं समाधान राहतं, म्हणजे ज्यांना भूक हा प्रकार होतो सकाळी त्यांना हा ओट्स अतिशय छान प्रकार आहे. ज्यांना कडधान्य पचतं चालतं किंवा जे खेळाडू आहेत किंवा खूप शारीरिक श्रम करणाऱ्या ज्या बायका आहेत त्यांनी सकाळी कडधान्याचा वापर करावा. आणि जे मांसाहार करतात त्यांना मी हायली रेकमेंड करते की अंड खा. अंड्यासारखा दुसरा नाश्त्याचा ऑप्शन नाही. अंड्याचा पांढरा भाग वापरा. अंड्यानी भूक कमी होते, अंड्यानी पोट भरलेलं राहतं, अंड्यानी हायेस्ट क्वालिटी अमायनो ॲसिड मिळतं. प्रोटीनचा सगळ्यात सुंदर सोर्स आहे, त्याच्यामुळे अंड्याचा वापर जास्त करा. आणि अंड्याचं जे कोलेस्ट्रॉल आहे ज्याच्याबद्दल लोक म्हणतात की तो पिवळा खाल्ल्याने माझं कोलेस्ट्रॉल वाढेल, तर हे अंड असं बनवलंय ना की जर आपण ते पूर्ण अंड घेतलं तर बाहेरच्या व्हाईटमध्ये विटॅमिन डी आहे आणि येल्लोमध्ये विटॅमिन B12 आहे, तर ते इन इटसेल्फ एक कम्प्लीट फूड आहे. तर असा हा नाश्ता. मधल्या वेळेत काहीतरी लिक्विड जसं की ताक पिणं किंवा ग्रीन टी हा प्रकार घेणं किंवा नारळ पाणी घेणं, सीझनच्या हिशोबाने कोकम सरबत घेणं. दुपारच्या जेवणात पोळी भाजी आमटी भात ह्याचा वापर करणं. जसं ज्यांना आता वजन कमी करायचं असेल त्यांनी भात काढणं, किंवा जर 2 पोळ्या खात असेल तर 1 पोळी करा आणि भाजी कोशिंबीर ह्याचा वापर जास्त करा. आळशीचा वापर थोडा वाढवला पाहिजे. आळशी म्हणजे जवस, जवसाची चटणी करा किंवा आपण बडीशोप ओवा असा भाजून त्याच्यात आळशी टाकून घेतली तर ते डायजेशनला सुद्धा मदत करतं. असं हे आपलं दुपारचं जेवण. संध्याकाळी एखादं फळ आणि रात्रीचं जेवण अतिशय हलकं. जर आपण हा अशा प्रकारचा डाएट केला तर आपल्याला आरोग्यासाठी हा अतिशय लाभदायक. आणि तुम्ही मगाशी आम्हाला एक गुरु केले सांगितले 7च्या नंतर जेवायचं नाही. येस. आता आपली जी सध्याची लाईफस्टाईल आहे ना, ही लाईफस्टाईल खूप ताणतणावाची आहे आणि सकाळी म्हणून जी न्याहारी असते ती हेवी करायची आणि मग रात्रीचं जेवण लाईट करायचं. हा सगळ्यात सुंदर उपाय आहे. नाश्ता राजासारखा पुन्हा आपलं जुना मूलमंत्र कायम आहे. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. शशीधर बोला. नमस्कार मॅडम. मी अल्कलाईन वॉटरवर थोडंसं स्टडी करत होतो. तर अल्कलाईन वॉटर ओबेसिटी क्यूर करू शकतं का आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रिड्यूस करू शकतं का? धन्यवाद. आता हे अल्कलाईन वॉटरचा हा कन्सेप्ट सगळीकडे खूप पसरलेला आहे. वैयक्तिकरित्या मला त्याची फार माहिती नाहीये, पण जसं हे पाण्याचे मला खूप सारे कन्सेप्ट लोक विचारतात की गरम पाणी प्यावं का, थंड पाणी प्यावं का, तर मी म्हणेन पाणी प्या. 13 ग्लास पाणी प्रत्येकाला जाणं अनिवार्य आहे. म्हणजे एका तासाला 1 ग्लास पाणी हा सिंपल हिशोब आहे. आणि हा जर अशा प्रकारे हे पाणी गेलं तर बॉडीमध्ये डिहायड्रेशनची स्थिती राहत नाही. आपले सगळे जे हॉर्मोन्स स्त्राव असतात ते अतिशय सुंदर काम करतात. पाण्याबरोबर तंतुमय पदार्थ चांगले ॲब्झॉर्ब होतात आणि आपल्याला मलावरोध हा पण प्रकार होत नाही. ॲसिडिटी कमी राहते. हा पाण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा आपण असं म्हणतो की मगाशी आपलं बोलणंही झालं की एनर्जी हवी आहे, वेळ कमी आहे, प्रत्येक जण जीवनसत्व पौष्टिक आहार याच्या मागे आहे. मग आपल्यापाशी प्रोबायोटिक ड्रिंक्स आहेत किंवा प्रोबायोटिक पदार्थ आहेत, चीज पनीर याच्यामध्ये ते कंटेंट असलेले असे खूप बाजारामध्ये मिळतात. त्याविषयी आपल्याला काय वाटतं? हे प्रोबायोटिक फूड्स आता खूप प्रचलन होत आहे. मला जर तुम्ही विचारलं तर 1 वाटी दहीमध्ये तितकंच प्रोबायोटिक बॅक्टेरिया आहे जितकं हे जे विकतात ह्या कंपनीज, ॲडव्हर्टायझिंग कंपनीज जे विकतात त्याच्यामुळे 1 वाटी दही खाल्लं तर आपलं प्रोबायोटिक कंटेंट दिवसाचा भरून काढला. आपण ही जर एक स्लाइड बघू समोर पल्लवी, तर या स्लाइडमध्ये आळशी हा एक प्रकार आहे.
हा ओमेगा 3चा मोठा सोर्स आहे. ह्याच्यामुळे आपल्याला हाडांना बळकटी येते, बरं. आपले कोलेस्ट्रॉल लेवल्स खूप छान राहतात. त्याच्या बाजूला ओट्स आहेत, त्याच्या खाली तीळ आहे. तीळ बायकांसाठी अतिशय लाभदायक. लिनोलेनिक ऍसिड आहे, कॅल्शियमचा हा मोठा सोर्स आहे. तीळ आपण भाजून आयदर त्याची चटणी करू शकतो किंवा आपण भाजीत, पोळीत, भाकरीवर कुठेही लावू शकतो. त्याच्या बाजूला सूर्यफुलाच्या बिया आहेत. ड जीवनसत्वाचा मोठा सोर्स आहे. त्या सूर्यफुलाच्या बिया सोलून खाल्ल्या की आपल्याला दिवसभराचं डी जीवनसत्व मिळतं. अच्छा. त्याच्या खाली आहेत लाल भोपळ्याच्या बिया. बायकांनी ह्या सीड्स खाणं अतिशय अनिवार्य आहे. बरं. ह्या जशा लाल भोपळ्याच्या बिया आहेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत, कलिंगडाच्या बिया आहेत, तीळ आहे, आळशी आहे, हे सगळं जर आपण भाजून एका डब्यात ठेवलं आणि 1 चमचा दिवसभरातून खाल्लं तर आपल्याला सगळे अँटीऑक्सिडंट्स ह्याच्यातून मिळतात. आणि त्याच्या बाजूला सगळ्यात वाईडली रेकमेंडेड आणि ज्याच्यावर खूप रिसर्च चाललाय तो म्हणजे राजगिरा. राजगिरा कॅल्शियम आणि प्रोटीनचा खूप सुंदर सोर्स आहे. राजगिऱ्याचा लाडू, चिक्की, राजगिऱ्याचं थालीपीठ, असे राजगिऱ्याचे लाह्या, अशा वेगळ्या प्रकारे आपण राजगिऱ्याचा वापर करू शकतो. म्हणजे मगासपासून तुम्ही सारख्या 5 गोष्टी सांगत आहात आणि 5वरती लक्ष केंद्रित करायला सांगत आहात. ती मूठ ही आहे. येस येस. जेव्हा आता तुम्ही खूप छान उल्लेख केला तो म्हणजे डी जीवनसत्व आणि बी जीवनसत्व. एक मध्यंतरी लाट अशी होती की प्रत्येक जण आपल्या चेक करायला जात होतं ते डी जीवनसत्वाची पातळी काय आहे आणि बी जीवनसत्वाची पातळी. मग यामध्ये अनेक वेगवेगळे विचार आले की हे एक आता फॅड आहे, कोणी म्हणाल नाही खरंच कमी आहे. मग वेगवेगळ्या पावडरी घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी जोरदारपणे सुरू होत्या. याच्यामध्ये सत्य असत्यता काय असते आणि आहारामध्ये काय करायला हवं? आता जशी आपली जीवनशैली झाली आहे ना, आपण उन्हात जाणं आपण कमी केलेलं आहे किंवा उन्हात जाताना मग आपण काही सनस्क्रीन्स लावणं किंवा काही क्रीम्स लावणं असा हा प्रकार करतो. त्याच्यामुळे आपल्याला डी जीवनसत्व हा प्रकार मिळत नाही. डी जीवनसत्वाचा सगळ्यात मोठा स्रोत आहे सूर्य. तर सकाळचं कोवळं ऊन जे आहे हे डी विटॅमिनसाठी गरजेचं आहे. आजकाल इवन घरी राहणाऱ्या ज्या बायका असतात त्या सुद्धा ह्या कोवळ्या उन्हात बाहेर जात नाहीत, कारण त्यावेळी तो एक घाई गडबडीची वेळ असते, डबे बनवायचे असतात म्हणून. त्यानंतरचं जे ऊन असतं 10, 11, 11:30 नंतर ते थोडं कडक ऊन होतं. ते आपल्या स्किनला, त्वचेला थोडंसं हानिकारक असतं. त्याच्यामुळे सकाळचं हे कोवळं ऊन डी विटॅमिन सिंथेसिसला अतिशय उपयोगी. पण आता ज्यांना हे नाही जमत किंवा उन्हात जाणं पॉसिबल नाहीये त्यांनी डी जीवनसत्वाचे फूडमधून आपण काय करू शकतो तर सूर्यफुलाच्या बिया ज्या मी मगाशी सांगितल्या हा अतिशय छान प्रकार आहे. हे 1 चमचा तुम्ही रोज खा, आपल्याला डी विटॅमिन ह्याच्यातून मिळतं. अंडी जे मगाशी मी आपण सांगितलं हा एक डी विटॅमिनचा सोर्स आहे आणि दूध. त्याच्यामुळे या जर 3 गोष्टींचा आपण उपयोग केला तर आपल्याला हे डी विटॅमिन व्यवस्थित मिळतं. डी विटॅमिन कमी असेल तर कितीही कॅल्शियम आपण घेतलं तरी ते हाडांमध्ये पोचत नाही. हा मेसेंजर आहे आत जाण्यासाठी. तर हा मेसेंजर असणं फार गरजेचं आहे. नाहीतर नुसतं कॅल्शियमच्या गोळ्या घेतोय आणि डी विटॅमिन नाहीये तर तो कॅल्शियम ॲब्झॉर्बच होणार नाही. भारतीय बायकांना विशेषतः ऑस्टिओपोरोसिस हा प्रकार खूप आपल्याकडे आढळतो आणि ह्याचं कारण आहे ह्या कॅल्शियम आणि विटॅमिन डी ची डेफिशियन्सी आणि त्याच्याबरोबर व्यायाम न करणं. तर हे त्रिकूट जर आपण व्यवस्थित मेंटेन केलं तर आपली हाडं आणि सांधे बळकट राहतील. जेव्हा आपण स्थूलता या मुद्द्याविषयी बोलत आहोत तेव्हा ही खूप वाईड कन्सेप्ट आहे असं म्हणूया आणि सगळ्या वयोगटामधल्या महिलांचं कुठल्या ना कुठल्या गोष्टीवरती सतत देहामध्ये कुठे आपण चरबी जास्त साठते आहे आणि कशा प्रकारे कमी करू याकडे लक्ष असतं. असं म्हणत असताना एक गोष्ट काही व्यक्तिमत्वांमध्ये असं असतं की पाळीच्या काळामध्ये वजन वाढतं, त्यावेळी पुन्हा थोडे दिवसांनी नॉर्मलला येतं किंवा गरोदरपणामध्ये वजन वाढतं, 40 नंतर अचानकपणे वजन वाढायला सुरुवात होते. ह्या सगळ्या ज्या सिम्पटम्स दिसतात या बाबतीमध्ये आहाराचा रोल कसा आहे? जसं आपलं वय वाढायला लागतं ना तसं आपण थोडं जास्त स्टेशनरी व्हायला लागतो. म्हणजे आपण बैठी कामं जास्त करतो आणि व्यायाम ह्या गोष्टीकडे लक्ष थोडंसं कमी केंद्रित करतो. त्याच्यामुळे आमचा फोन घेऊया का पटकन आणि पुन्हा या थोड्या मोठ्या विषयाकडे वळूया. रुक्मिणी यांचा फोन आहे. नमस्कार मॅडम, मला असं विचारायचं होतं की माझं वय 60 आहे आणि महिलांमध्ये जर थायरॉइड असेल आणि त्यामुळे जर स्थूलता वाढेल. रुक्मिणी तुमचा आवाज पोचत नाहीये. हॅलो, थोडासा मोठ्यानं सांगा. मला असं विचारायचं होतं की महिलांमध्ये स्थूलता जर थायरॉइडमुळे झाली असेल तर त्याची आहार काय घ्यायचा आणि व्यायाम काय करायचं, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉलसाठी सुद्धा आहार तुम्ही सांगा.
कोलेस्ट्रॉल माझं वाढलेलं आहे. बर, धन्यवाद. कोलेस्ट्रॉल आणि थायरॉइड. बरं, आता हे थायरॉइड मी अज्युम करते हायपोथायरॉइड आहे. म्हणजे जेव्हा त्यांचे TSH लेवल्स वाढतात तेव्हा हा जो थायरॉइड असतो हा हायपोथायरॉइड असतो. ह्याच्याने जनरली वजन आपलं वाढतं या हायपोथायरॉइडिझममध्ये. आता ह्याच्यासाठी जसं मी मगाशी सांगितलं की व्यायाम अनिवार्य आहे, कारण हा थायरॉइड मसल वीकनेस खूप देतो. अच्छा. प्लस भारतीय बायकांमध्ये एकंदरच सार्कोपिनिया हा प्रकार म्हणजे मसल मास कमी असणं हे खूप कॉमन आहे. आणि थायरॉइड हा मसल्सना अजून दुर्बल करतो. त्याच्यामुळे व्यायाम करणं थायरॉइड पेशंटला अतिशय इम्पॉर्टंट. दुसरं, थायरॉइडला काही काही गोष्टी वर्ज्य असतात खाण्यात, ज्याला आपण गोइट्रोजेनिक फूड्स म्हणतो. ह्या गोष्टी समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण जनरली ह्या सजेशन्स डॉक्टर्स देत नाहीत जेव्हा थायरॉइडची गोळी लिहून देतात तेव्हा, की बाबा कोबी आहे, फ्लॉवर आहे, सोयाबीन आहे, मशरूम्स आहेत, अक्रोड आहे. काही काही पेशंटमध्ये ग्रीन टी हा प्रकार थायरॉइडला चालत नाही. हे प्लीज समजून घ्या. मग थायरॉइड पेशंट्सनी काय खाल्लं पाहिजे, परत जसं मी सांगितलं की दर 3 तासांनी खाताना न्यूट्रिशन बघा, की जसं मी मगाशी सांगितलं नाचणीचा वापर जास्त करा, ओट्स आहेत, जेवणात भाकरी, नाचणीच्या भाकरीचा वापर करा, आणि रात्री आपण दलिया ज्याला म्हणतो ह्याचा वापर जर आपण जास्त केला तर थायरॉइडसाठी अतिशय गुणकारी आहे. आणि कोलेस्ट्रॉलसाठी लसूणचा वापर अतिशय चांगला. हा स्पेसिफिकली काश्मीरी लसूण म्हणून एक प्रकार येतो, त्याच्या रोज 2 पाकळ्या आपण खाल्ल्या, जो छोटासा असतो, अगदी छोटी पाकळीची लसूण असते ती आपण आयदर अशी कच्ची खाऊ शकतो किंवा भाजीत आमटीत कुठेही टाकली तरी चालेल. आळशी 1 टेबलस्पून ही कोलेस्ट्रॉलला अतिशय गुणकारी. आळशी भाजून पावडर फॉर्ममध्ये आपण घेऊ शकतो, त्याची चटणी करू शकतो, किंवा जसं मी सांगितलं मगाशी बडीशोपेत आळशीचा वापर करा. दालचिनी ही कोलेस्ट्रॉलला खूप लाभदायक. आमचं सायन्स म्हणतं की दालचिनी हे ॲस्पिरिन सारखं काम करतं. इतकं दालचिनी पोटंट आहे ॲक्शनमध्ये, पण दालचिनी उष्ण असते. त्याच्यामुळे दालचिनीचा वापर करताना अगदी थोड्या प्रमाणात आपल्या भाजीत, आमटीत, चहात, सूपमध्ये कुठेही आपण या दालचिनीचा वापर करू शकतो. आणि ओट्स हा प्रकार कोलेस्ट्रॉलला अतिशय लाभदायक, कारण ह्याच्या डायटरी फायबर खूप असल्याने हा LDL कोलेस्ट्रॉल कमी करायला फार मदत करतो. पण सांगत होता तो म्हणजे स्थूलतेचा मुद्दा, त्याविषयी. बरं, आता आपण हे जे स्थूलता म्हणतो तेव्हा आपण एक मेनोपॉज हा एक विषय घेऊया. मेनोपॉज म्हणजे जेव्हा बायकांची पाळी बंद होते हा तो स्टेज आहे. ह्या स्टेजमध्ये जेव्हा बायकांची पाळी संपून 1 वर्ष पाळी येत नाही, ह्याला आपण मेनोपॉज म्हणतो. हा पिरियड जो असतो हा बायकांच्या दृष्टीने अतिशय डिफिकल्ट पिरियड असतो, कारण इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन पूर्ण संपत आलेलं असतं आणि एक वजन वाढायला सुरुवात झालेली असते, हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात झालेली असते, कारण कॅल्शियम डी जीवनसत्व आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे. अशा वेळेला मेनोपॉजला आहार हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. इथे एक स्लाइड मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये कॅबेज ज्यूसचा वापर मेनोपॉजला अतिशय चांगला. आवळ्याचा वापर जास्त करणं फार गरजेचं आहे, आणि ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी बीटरूट या पिरियडमध्ये घेणं अतिशय लाभदायक आहे. मेनोपॉजला 5 बदाम खाणं आणि 2 अक्रोडचे तुकडे खाणं हे आपल्याला ओमेगा-3 आणि मेनोपॉज फायटिंग ॲबिलिटीज या 2 नट्समधून खूप सुंदर प्रकारे मिळतं. हो. मुळात मॅडम, मेनोपॉज जेव्हा आहे तेव्हा शारीरिकदृष्ट्या घडणाऱ्या घडामोडी काय असतात, या बाबतीमध्ये काय होतं आणि केव्हापासून आपल्या आहारामध्ये बदल हवा याविषयी एक फोन घेते मॅम पटकन. नमस्कार. विचारू का? नमस्कार. हॅलो, स्मिता बोला. हे युरिक ऍसिड माझं वाढत असते. हॅलो, युरिक ऍसिड वाढतं मॅडम. ओके, डन, थँक्यू. बरं, हे युरिक ऍसिड वाढणं म्हणजे ह्याला आपण हा गाऊटचा हा एक प्रकार आहे. युरिक ऍसिड लेवल्स जनरली बायकांमध्ये 6च्या आत असणं फार गरजेचं आहे. जेव्हा हे लेवल्स 7-8 असे होतात तेव्हा आपण म्हणतो की या माणसाला युरिक ऍसिडचा त्रास आहे. आणि जेव्हा हे लेवल्स 8-9च्या वर पोचतात तेव्हा आपल्याला हा गाऊट चा एक अटॅक येतो, ज्याच्यात आपला हा पायाचा जो थंब असतो तो चांगला सुजतो आणि मग त्याच्या रिलेटेड आपल्याला जॉईंट पेन्स आणि इन्फ्लमेशन होतात. तर या युरिक ऍसिडचा त्रास असणाऱ्या लोकांनी आहारावर खूप स्ट्रिक्ट कंट्रोल करणं गरजेचं आहे. ह्यांना बेसिकली कडधान्य, उसळी, आमटी,
खाण्यातून कमी करायला लागतात. जर तुम्ही मांसाहार करत असाल तर मांसाहार पूर्ण वर्ज्य करायला लागतो आणि ह्याच्याबरोबर व्यायाम करणं, अशा सगळ्या साईड्सनी आपल्याला हे युरिक ॲसिड अटॅक करायला लागतं. जसं आपलं युरिक ॲसिड लेवल्स कमी होतात तेव्हा आपण हळूहळू थोड्या प्रमाणात कडधान्य उसळी आमटी वापरायला सुरू करू शकतो. बरोबर आहे. जेव्हा असं आपण म्हणतो की हे खायचंय किंवा हे खायचं नाही, तेव्हा बऱ्याचदा होतं असं की बाकीचे पदार्थ, आपण तेलाविषयी पण बोलत होतो, खूप पदार्थ असे आहेत की जे आपल्याला सतत खावेसे वाटत होतात. वडापाव आहे, तळलेले पदार्थ सगळे आहेत. तर याच्यावरती काय खावं, त्यामध्ये सुद्धा आपल्याला काही चॉईसेस आहेत का मॅडम, की अमुक खा, वडापाव नको भजी खा, भजी नको अमुक खा, असे काही तळलेल्या पदार्थांमध्ये चॉईस आहेत? आपल्याकडे ना काही काही गोष्टींबद्दल खूप गैरसमजुती आहेत. म्हणजे मी पण असं बघितलंय की बायका अशा संध्याकाळी बाहेर पडतात काही वस्तू विकत घ्यायला, आणि ते असे सहज त्या ठेल्यावाल्याकडे जातात आणि ते सांगतात की पाणीपुरीची आपण एक पाणीपुरी खाऊन घेऊया, आणि त्या पाणीपुरीमध्ये नियरली 270 कॅलरीज असतात त्या एक प्लेट पाणीपुरीत, आणि प्लस निघताना त्याच्याकडून एक सुकी पुरी मागतात. सो ते अजून एक 60 कॅलरीज जे आपण ऍड करू, म्हणजे 330 कॅलरी ही एक त्या पाणीपुरीच्या प्लेटमध्ये गेली. प्लस त्याच्यामध्ये सोडियम कंटेंट त्या पुरीमध्ये असतं, आणि प्लस तेल जे जातं, म्हणजे मी तुम्हाला सांगेन नियरली 3 ग्रॅम्स तेल आपल्याला त्या होल प्रोसेसमधून मिळतं. आणि मग घरी जाऊन या बायका प्लस जेवतात. म्हणजे ऍक्च्युली तिकडेच तो डिनर संपलेला असतो, पण त्यांचा डिनर परत तो हा पुढे होतो, आणि मग परत नंतर रात्री दूध घेतलं जातं. सो हा एक्सेस कॅलरी लोड जो जातो ना, इथे ही स्थूलता डेव्हलप होते. किंवा जर आपण एक पॅक वेफर्सचे आपण घेतले, त्याच्यात नियरली 13 ग्रॅम तेल आहे, आणि त्याचं कॅलरी इंटेक नियरली 345 कॅलरीज आहेत, आणि आपण अशा बसल्या बसल्या असे वेफर्स खातो आणि त्याच्यावर एखादं कोल्ड्रिंक पितो आणि आपल्याला कळतच नाही ही स्थूलता कशी येते. तर ही अशी येते. फ्रेंच फ्राईजचं पाकिट सहज संपतं, एक्स्ट्रा लार्ज फ्रेंच फ्राईज खाल्ले जातात. या सगळ्यामधनं म्हणजे जे आहे तो कम्प्लीट तुमच्या भाषेमध्ये नो फुली आहे. येस, एकदम फुली आहे. मग त्याचा पर्याय काय आहे? ह्याचा पर्याय जे आपण समोर ही एक स्क्रीन बघतोय, ह्याच्यात एक टोमॅटो म्हणून एक प्रकार आहे. बायकांसाठी हा टोमॅटो अतिशय लाभदायक. लायकोपीन म्हणून एक घटक आहे ह्याच्यात, हा कॅन्सर प्रिव्हेन्शनला अतिशय लाभदायक. पण हा टोमॅटो आपण जितका कच्चा खाऊ तितका चांगला. जितका आपण तो भाजीत आमटीत घेऊ तितकं त्याचं क जीवनसत्व कमी होत जातं. त्याच्या बाजूला मी एक रताळाचा एक फोटो आहे. रताळ हे खाणंच आपण विसरून गेलोय, किंवा हे आपण फक्त उपासाच्या दिवशी खातो, आणि मग त्याच्यावर साबुदाणा असतो आणि शेंगदाण्याची आमटी असते, तर तो बिचारा रताळ ते अगदी साईडलाईन होऊन जातं. रताळ उकडून साला सकट खाणं अजीवनसत्वाचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. प्रतिकार शक्ती वाढवायला हा रताळ खूप काम करतं. आणि त्याच्या खाली आहे सोयाबीन. सोयाबीन हे मेनोपॉज जे आपण मगाशी म्हणत होतो, त्याच्यात हे फायटो इस्ट्रोजनचं काम करतं. म्हणजे ह्याच्यात इस्ट्रोजन हा एक प्रकार आहे. त्याच्यामुळे सोयाबीनचा वापर जसं आपण सोया पनीर म्हणून करू शकतो, किंवा आपण सोयाचे चंक्स भाजीत टाकून घेऊ शकतो, किंवा आपण एक सोया मिल्क, म्हणजे जे ॲथलेटिक लोक आहेत किंवा जे खेळाडू लोक आहेत त्यांनी सोया मिल्कचा वापर घेणं, हे सगळे छान सोर्सेस आहेत. म्हणजे डाएटच्या दृष्टीने हे सगळे फार लाभदायक आहेत. वाव. आपण म्हणत होतो ते म्हणजे मेनोपॉजच्या काळामध्ये शरीरामध्ये रसायनांची होणारी जडणघडण, त्यांचं जे स्त्रवणं आहे किंवा थांबणं आहे, या सगळ्या दृष्टिकोनातून आहारामध्ये प्राधान्यक्रम काय द्यावा, जसं तुम्ही मगाशी सांगितलं त्याच मुद्द्यांना पकडून? मेनोपॉजच्या दृष्टीने खूप शुष्कता येते सगळीकडे, म्हणजे ज्याला आपण ड्रायनेस म्हणतो हा खूप येतो. त्याच्यामुळे लाल, हिरव्या, नारंगी रंगाची फळं, भाज्या ह्यांचा वापर वाढवला पाहिजे आपण आहारात. दुसरं, पंचामृतचा वापर करा. मी माझ्या वैयक्तिक प्रॅक्टिसमध्ये पंचामृतचे ट्रिमेंडस बेनिफिट्स बघितलेले आहेत. आयदर हे सकाळी उपाशीपोटी घ्या किंवा रात्री झोपताना घ्या. गरम दूध, थंड दूध कसंही चालेल, पण हे पंचामृत अतिशय लाभदायक आहे बायकांसाठी, कारण हा शुष्कपणा कमी करायला मदत करतो. राजगिऱ्याचा वापर, कारण आपलं कॅल्शियम कमी व्हायला लागलेलं आहे, आणि हे कॅल्शियम सप्लाय करण्यासाठी आपण ह्या राजगिऱ्याचा वापर करूया. आणि अजून एक गोष्ट जी आपण थोडीशी साईडलाईन केली ती म्हणजे शिंगाडा. शिंगाडा हा तब्येतीसाठी अतिशय चांगला, पण शिंगाडा खाताना ते कर्बोदक आहे, त्याच्यामुळे जसं मी सांगितलं की त्याचं प्रमाण आपल्याला कमी ठेवायला हवं. त्याच्यामुळे सकाळी न्याहारीला किंवा दुपारच्या जेवणात असा हा शिंगाड्याचा आपण वापर करायचा. पंचामृत नेमकं कसं करावं असा एक मुद्दा आपल्यापाशी पोहोचतोय, आपण ते एक सांगूया पटकन. एक छोटंसं वाटी दूध घ्यायचंय आणि त्याच्यात सगळं पाव चमचा टाकायचंय. दही, तूप, मध, साखर,
आणि असं हे पंचामृत बनतं. जर ह्याच्यात एक केशराची काडी टाकली तर स्किनला, ज्याला आपण म्हणतो त्वचाला चमकायला किंवा त्वचेला एक तकतकी यायला अतिशय सुंदर असा हा प्रकार आहे. मस्त. म्हणजे ह्या आपल्या रोज आजूबाजूला असलेल्या गोष्टी आहेत की ज्याकडे आपण आवर्जून लक्ष द्यायला हवं. जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा अजून एक मुद्दा येतो. मेनोपॉजची पुढची असते पातळी, ती म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा बऱ्याचदा 50 नंतर आणि 60 नंतर उद्भवणारे आजार. त्यावेळी महिलांच्या आहारामध्ये कुठल्या गोष्टींचा समावेश हवा? मेन सगळ्यात पहिलं पाणी. कारण जसं ही 50 येते आपण पाण्याचा कंटेंट कमी करायला लागतो. का? कारण आपल्या युरिनरी ब्लॅडरची कपॅसिटी कमी झालेली असते. मग बायकांचं असं कंप्लेंट असतं की सगळीकडे जाण्याची सोय नसते, म्हणून मग हे पाणी कमी प्यायलं जातं. ओके, सो सगळ्यात पहिलं इम्पॉर्टंट आहे पाणी. जसं मी मगाशी म्हटलं 1200 मायक्रोग्रॅम कॅल्शियमची गरज आहे. आता हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण दुप्पट आहे. कॅल्शियमची झीज खूप फास्ट होते, त्याच्यामुळे कॅल्शियम आता जास्त घेणं फार गरजेचं आहे. व्हिटॅमिन डी जे आपण मगाशी बोललो हे आत्ता आपण जास्त घेतलं पाहिजे आणि व्यायाम केला पाहिजे. कारण पोटाच्या इकडे आता एक तो टायर आलेला आहे, तो बसलेला आहे आणि तो आता हलवणं गरजेचं आहे. हो, तुम्ही एक सतत सांगत आहात तर म्हणजे व्यायामाला पर्याय नाही आणि त्याचबरोबरीने आहारामध्ये पौष्टिक गोष्टींना प्राधान्यक्रम हे द्यायलाच पाहिजे. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मस्ट आहेत. पुढचा फोन आहे. नमस्कार, बोला. हॅलो, बोला. मॅडम, माझी मुलगी 11 वर्षांची आहे आणि तिचं वजन आहे 60 किलो. तर ती दरवर्षी थोडं थोडं वाढतच चाललेलं आहे. तर तिच्याविषयी काही आहाराबद्दल काय सांगता येईल का? उंची काय आहे तिची? उंची 4 फूट साधारण असेल, 4 फूट. आणि होमिओपॅथी उपचार पद्धतीचा वजन कमी करण्यासाठी काय उपयोग करता येईल का? याला जोडून एक मॅडम विचारते की सरसकट बऱ्याचदा व्यक्ती म्हणते की माझं वजन जास्त आहे किंवा अमक्याचं वजन जास्त आहे. तर हे सतत आपण जेव्हा म्हणतो तर त्याला काही मापदंड जो आहे तो ठरवून मग व्यक्ती परत्वे बदलणारे आकडे याविषयी सांगा. वैयक्तिक मला विचारलं तर वजन काटा हे अल्टिमेट नाही आहे. म्हणजे तुमचं जर तुम्ही म्हणालात की माझं इतकं वजन आहे म्हणजे मी ओव्हरवेट आहे, की इथे सगळं मॅटर संपत नाही. खूप ओव्हरवेट लोक अशी पण असतात जी फिजिकली मेंटली खूप फिट असतात आणि खूप बारीक लोक ही असतात ज्यांना खूप नैराश्य असतं किंवा ज्यांना स्वतःबद्दल लो कॉन्फिडन्स लेवल्स असतात, थकवा असतो. त्याच्यामुळे फक्त वजन काटा हे त्याचं शेवटचं ऑप्शन नाहीये. पण आता आपण हा जो फोन घेतला तर त्यांच्या मुलीचं वजन डेफिनेटली जास्त आहे तिचं एज आणि ह्याच्या दृष्टीने. तर सगळ्यात पहिलं आईने फाइंड आउट करायचं की बाहेरची गोष्ट जास्त खाल्ली जात आहेत का तिच्या खाण्यात. तिला दूध देणं फार अनिवार्य, बिकॉज हे ग्रोईंग एज आहे तिचं. त्याच्यामुळे जर तुम्ही तिचं खाणं कमी करत असाल तर स्निग्ध पदार्थ तिच्या खाण्यातून कमी करा, जसं की तेल आहे, तूप आहे, या गोष्टी कमी करा. बिस्किटं कमी करा, पाव कमी करा आणि त्याच्याऐवजी तिला पोळी, भात किंवा भाकरी असे पदार्थ जास्त द्या. आणि बाहेर ती काही खात आहे का, म्हणजे जसं की वडापाव, समोसे, पाणीपुरी ह्या गोष्टी जात असतात तर ते पूर्ण बंद करायला हवेत. कारण आत्ता हे वाढतं वय आहे आणि आत्ता ही जर ओबेसिटी चालू झाली तर तुमचे फॅट सेल्स वाढत आहेत आणि हे पुढे तिला अजून ओबेसिटी कॉन्ट्रीब्यूट करायला हे सगळे फॅक्टर्स आहेत. मॅडम, पुढचा फोन आलाय तो घेते. तृप्ती आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला तृप्ती. हा, मी तृप्ती खांबे बोलते विरारवरून. गर्भवती स्त्रीने एक पहिल्या ते 9व्या महिन्यापर्यंत कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे? मला आता 3रा महिना चालू आहे, मला काहीच जेवण जात नाही, पाणी जात नाही आणि एकदम उत्साह नाही वाटत. तर काय खाल्लं पाहिजे गर्भवती? बरं, ह्याला आपण प्रेग्नन्सी डाएट असं म्हणतो. जनरली पहिले 3 महिने आपण तसं काही ॲडवाईस करत नाही, बिकॉज मळमळणं वगैरे किंवा भुकेचं सेन्सेशन होत नसतं. त्याच्यामुळे आपण पहिले 3 महिने जनरली असा काही डाएट सांगत नाही, कारण कायकांना तर पाणीसुद्धा त्यांना टिकता येत नाही म्हणून. पण जसं 3रा महिना आपला चालू होतो तर अशा बायकांनी बेसिकली नाचणीचा वापर आहारात जास्त करा. जसं मी मगाशी सांगितलं, नाचणी हा कॅल्शियमचा सगळ्यात मोठा सोर्स आहे. नाचणीची भाकरी, सत्व ह्याचा वापर वाढवा. रोज 1 चमचा तूप घ्या. पंचामृतचा वापर करा, कारण पंचामृत
आयुर्वेदिक शास्त्र म्हणतं की होणाऱ्या बाळाच्या स्किनसाठी पंचामृत खूप छान लागू पडतं. उन्हाळा असल्यामुळे आता कोकम सरबत, नारळ पाणी ह्यांचा वापर करा. सब्जा हा प्रकार प्रेग्नन्सीच्या दृष्टीने अतिशय चांगला. सब्जाचा वापर आपण थोडासा खाण्यात घ्या. म्हणजे आपण जसं की सूप बनवलंय किंवा काही ड्रिंक बनवलंय किंवा आपल्या भाजीत, ओट्समध्ये, नाचणीमध्ये कुठेही आपण हा सब्जा असा ॲड करू शकतो. रोज 1 वाटीभर दही खा. हे प्रोबायोटिक बॅक्टेरियाचा सोर्स आहे. आपल्या आतड्या छान ठेवायला, सॉफ्ट ठेवायला हा मदत करतो. तर अशा प्रकारे हा प्रेग्नन्सीचा डाएट आहे आपला. हा जर झाला त्याचबरोबरीने नैराश्य ही भावना आज कोणत्याही वयोगटामध्ये कोणत्याही कारणास्तव ग्रासलेली दिसते. परीक्षेचा ताण, नोकरीचा ताण, दिनचर्येचा ताण, स्पर्धेचा ताण, दैनंदिन जीवनाचा ताण, घरामधल्या काही कलहाचा ताण, असे अनेक मुद्दे आहेत. पण ताण कायम आहे. नैराश्य ग्रासणं, ताणतणावाचा सामना आणि आहार. ह्या ताणतणावाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला मेन 3 गोष्टी फार गरजेच्या आहेत. एक आहेत प्रथिनं, दुसरं आहे क जीवनसत्व आणि तिसरं आहे अ जीवनसत्व. याची आपण सांगड जितकी छान घालू तितकं आपल्याला हे नैराश्य फेस करायला इझी होतं. म्हणजे आहाराच्या दृष्टीने. बरं. डी विटॅमिन डेफिशियन्सी जे आपण मगाशी म्हणत होतो, डी जीवनसत्वाची कमतरता, हे पण नैराश्यासाठी एक मोठं कारण आहे. आणि म्हणून आम्ही हे डी जीवनसत्व चेक करायला सांगतो बऱ्याच लोकांना. कारण लेवल्स मी 4 आणि 3च्या खाली पण बघितलेले आहेत. आणि हे डायरेक्ट आपल्याला जे आपण म्हणतो ना की मानसिक असंतुलन बिघडणं, आपण हे डायरेक्ट डी जीवनसत्वाशी लिंकअप आहे. बी विटॅमिन डेफिशियन्सी हे पण नैराश्याशी लिंकअप आहे. तर जर तुम्ही बघितलं तर खाण्यातून या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण पूर्णत्व पोचवत नाही तोपर्यंत आपण कुठचाही एक गोष्टी अशी काउंटरॅक्ट करत नाही. जसं की अजीवनसत्वाबरोबर आपल्याला ई जीवनसत्व लागतं. कारण अजीवनसत्व जर ई जीवनसत्व नसलं तर तो त्याला कुशनिंग देत जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत आपण कुठचाही डिसीज फाईट करण्याची कपॅसिटी बॉडीला डेव्हलप होत नाही. म्हणून मी जे सांगितलं मुठ्ठी, ह्या मुठ्ठीचा वापर करणं फार गरजेचं आहे. अजून एक गोष्ट असते महिलांमध्ये, तो म्हणजे हार्मोनल चेंजेस आणि आहार. हार्मोनल चेंजेस म्हणजे काय, तर आपले इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचा बॅलन्स जेव्हा बिघडतो त्याला आपण हार्मोनल चेंजेस म्हणतो. आता हे हार्मोनल चेंजेस फाईट करण्यासाठी आहारात आपल्याला बेसिकली अक्रोड ह्यांचा वापर वाढवला पाहिजे. आळशीचा वापर आपण जास्त केला पाहिजे. 1 ग्लासभर दूध घ्या. दूध आवडत नसेल तर ताक किंवा दही ह्याला एक पर्याय आहे. सोयाचा वापर जास्त करा. बायकांनी सोयाबीन जितकं वापरलं तितकं हे फायटो इस्ट्रोजन्स जे मी मगाशी म्हटलं की डायरेक्ट हॉर्मोन्सवर अटॅक करणं, हे सोयाचा गुणधर्म आहे. टोमॅटोचा ज्यूस किंवा मगाशी मी जो सांगितला कॅबेजचा ज्यूस, हे सगळे ह्या प्रकारच्या स्त्रावांना मदत करणाऱ्या गोष्टी आहेत. एक मुद्दा अजून एक आपल्यापाशी पोहोचून, ऑलिव्ह ऑइलचा वापर योग्य अयोग्य याविषयी. आपलं हे इंडियन कुकिंग जे आहे, म्हणजे भारतीय जी जेवणाची पद्धत आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यांना फोडण्या खूप देतो. म्हणजे सगळं खूप हीट होतं. तर ऑलिव्ह ऑइल हे इतकं हाय टेम्परेचर स्टँड करू शकत नाही. फर्स्ट. सेकंड, ऑलिव्ह ऑइल हे अतिशय महाग आहे. तर त्या दृष्टीने मगाशी मी जे सांगितलं ती ही घाणीवरची तेलं आपण ही जी वापरली आणि ही जर आपण मिश्र करून वापरली, जी आपण कॉम्बिनेशन ऑइल्स म्हणतो, तर हे ऑलिव्ह ऑइलला सुद्धा पाठी टाकेल इतकं ह्याचा गुणधर्म आहे. वाव. मग त्याची आहे त्याच्यामध्ये सगळे पौष्टिक गुणधर्म आहेत, त्यांचा वापर व्हायला हवा. मग ह्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये असं काही सांगू शकाल की हे तुम्ही रोज घ्याच? बायकांच्या दृष्टीने जसं मी मगाशी म्हटलं, फर्स्ट पाणी, दुसरं कॅल्शियमसाठी नाचणी, दूध, दही ह्याचा वापर. क जीवनसत्वासाठी जास्तीत जास्त कोबी, गाजर, टोमॅटो, आवळा ह्यांचा वापर करा. लास्ट अँड नॉट द लिस्ट की भाकरीचा उपयोग डाएटमध्ये जास्त करा. भाकरी हा एक ग्लुटन फ्री प्रकार आहे, म्हणजे ज्याच्यात गहू नाही आहे. भाकरी तब्येतीसाठी अतिशय चांगली, पचायला अतिशय हलकी, त्याच्यामुळे आणि तंतुमय पदार्थ खूप जास्त असल्यामुळे ह्याचा वापर आहारात अगदी इम्पॉर्टंट आहे. आणि काय टाळावं? काय टाळावं? आयडियली व्यायाम करा, सगळं खा. खाताना काहीतरी निर्बंध ठेवा की आपण जर आज हॉटेलचं खातोय तर ते महिन्यातून एकदा असावं. आपण जर काही बाहेरचं खातोय जे हायजिनिक नाही आहे किंवा जे हेल्थ वाईज चांगलं नाही आहे ते एक 15 दिवसातून एकदा करावं. कुठेतरी काहीतरी डिसिप्लिन असणं खाण्याच्या बाबतीत हा फार गरजेचा आहे. एक रोजचे 6 दिवस व्यवस्थित
जसं आपण म्हणतो तंत्रशुद्ध आहार करा आणि मग एखाद दिवस थोडंसं एक वेगळं डायव्हर्जन करून आपण खाल्लेलं त्याला काहीच हरकत नाही. मुद्दे खूप आहेत, बोलायचं खूप आहे आणि फोनचा ओघ पण जास्त आहे, पण घड्याळ खुणावते आता थांबणं आवश्यक आहे. म्हणजे एक आहे स्थूलतेचा मूलमंत्र जो आहे त्याच्यावरती उपाय जो आहे तो आहारामधनं सापडलेला मूलमंत्र आहे. आहार योग्य, सुयोग्य आणि पौष्टिक असेल तर अर्थातच स्थूलतेवरती लढाई करताय. त्या लढाईमध्ये आपण नक्की जिंकू शकतो. मॅडमकडे बघूनच ते आपल्या लक्षातही येते. मॅडम तुम्ही आलात, थोडक्या वेळामध्ये खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आणि चौफेर अंगाने माहिती दिलीत. मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. नमस्कार.